मेथीपुरी किंवा पालकपुरी खाऊन कंटाळा आला असेल ना, तर ही मस्त कुरकुरीत गव्हाच्या पिठापासून ही रेसिपी बनवली आहे. तुम्ही संध्याकाळच्या चहासोबतसुद्धा खाऊ शकता किंवा छोटी मोठी भूक लागते ना, त्या टायमाला सुद्धा हे क्रिस्पी स्नॅक खाऊ शकता. पण खरं सांगू का, ही खूप कमी मेहनतीमध्ये रेसिपी बनवून तयार होते आणि खायला खरं सांगते खूपच भारी झाली होती. नक्की करून बघा. चला रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इथं मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. गव्हाचं पीठ पहिल्यांदा चाळून घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्येच आपल्याला 2 चमचे रवा टाकला आहे. रवा बारीकच वापरायचा आहे. जर जाड असेल तर मिक्सरला एकदा बारीक असं फिरवून घ्या आणि मगच वापरा. ज्या चमच्यानी रवा घेतला होता त्याच चमच्यानी 2 चमचे बेसन घ्यायचं आहे. बेसन, रवा आणि गव्हाचे पीठ चाळूनच वापरायचं आहे. रवा किंवा बेसन हे दोन्ही पण पदार्थ स्किप नका करू. बेसनमुळे छान या रेसिपीला खमंगपणा येतात, चवीला खूप भारी बनते आणि रवा टाकल्यामुळे छान क्रिस्पी होतात. जर तुम्हाला रवा वापरायचा नसेल किंवा तुमच्याकडे रवा नसेल तर तुम्ही 2 चमचे तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता. तर आता हे पीठ व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे, साईडला ठेवलं आहे. तर आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे. ज्या वाटीने गव्हाचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने अर्धी वाटी वाटाणा घ्यायचा आहे. तर हे एकदम फ्रेश वाटाणा घेतला आहे. तेल न टाकता वाटाणा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. वाटाणा भाजला की लगेच थोडं साईडला करायचं. त्याच्यामध्येच 2 हिरव्या मिरच्यासुद्धा छान आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत आणि छोटा चमचा असतो ना जे मसाल्याच्या डब्यामध्ये, त्याच चमच्याने 1 चमचा जिरंसुद्धा घेतला आहे. जिरंसुद्धा छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे. मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. ह्या मिरच्या खूप तिखट होत्या म्हणून मी इथं 2च वापरल्या आहेत. आणि हो, इथे एक टिप सांगते. वाटाणा, हिरवी मिरची आणि जिरं आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे, ते मी नंतर सांगते. तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे वाटाणा थंड झाले की टाकून द्यायचं आहे. हिरवी मिरची पण टाकायची, जिरं पण टाकायचं. त्याच्यासोबतच इथं 10 ते 12 लसूण पाकळ्या टाकल्या आहेत आणि फक्त कलर चांगला येण्यासाठी मी इथं 3 ते 4 पालकचे पानं घेतले आहेत. जर तुमच्याकडे पालक नसेल ना, नाही वापरला तरीही चालेल. मी फक्त कलरसाठी व्हिडिओमध्ये छान दिसावं म्हणूनच मी इथं पालक वापरला आहे. आणि खूप सारं कोथिंबीर टाकायचं आहे. आता हे पाणी न टाकता आपल्याला वाटून घ्यायचं आहे. वाटून झालं की त्याच्यामध्येच 1 टीस्पून धने टाकायचं आहे आणि पुन्हा हलकंसं मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. धने असे जाडसरच राहिले पाहिजे. तर वाटण आपलं तयार झालेलं आहे. वाटण साईडला ठेवून देऊयात. आता त्याच गव्हाच्या पिठामध्ये 1 मोठा चमचा तीळ टाकायचे आहे. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. अर्धा टीस्पून हळद, पाव टीस्पून ओवा टाकायचा आहे. चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्येच आपल्याला 2 चमचे तेल टाकायचं आहे. तेल गरम केलेलं नाही, साधं आपलं थंडच तेल आहे. पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता तेल टाकून छान व्यवस्थित मिक्स केलेलं आहे, बघू शकता. आता याच्यामध्ये जे आपण तयार केलेलं वाटण आहे ना वाटाण्याचं, ते वाटणसुद्धा याच्यामध्ये टाकायचं आहे. तुम्हाला मी आधी सांगितलं होतं ना की वाटाणा, हिरवी मिरची आणि जिरं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. कारण का माहिती आहे का, हे वाटण आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं नाही, तर हे वाटण आपल्याला असंच गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्ही हे वाटण तेलामध्ये छान परतून घेतलं ना, तर ही रेसिपी खूप जास्त तेलकट होते. म्हणून वाटाणा, हिरवी मिरची आणि जिरं छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे आणि मगच वापरायचं आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे. थोडंसं घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे. जसं आपण पुरीला पीठ मळतो ना, त्याच पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे. आणि हे पीठ मळून झाल्यावर आपल्याला असंच 5 ते 7 मिनटासाठी झाकून साईडला ठेवून द्यायचं आहे. 5 ते 7 मिनटानंतर हाताला थोडंसं तेल लावायचं आहे आणि पुन्हा पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ छान मळून झालेलं आहे. तर आता काय करायचं, छोटासा उंडा घ्यायचा आहे. छान असा गोल आकार द्यायचा आहे आणि बघू शकता जसं व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे त्याच पद्धतीने पालक टाकल्यामुळे खूप छान कलर आलेला आहे, बघू शकता. उंड्याचे छोटे छोटे बॉल्स बनवून झालेले आहेत. तर आता साईडला थोडंसं गव्हाचं पीठ टाकायचं आहे आणि थोडंसं पीठ लावून आपल्याला छान अशी छोटीशी पुरी लाटून घ्यायची आहे. जसं तुम्हाला व्हिडिओत दिसत आहे ना, त्याच पद्धतीने लाटून घ्यायचं आहे. एकदम हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे. तर ही पुरी आपल्याला जास्त जाड नको किंवा जास्तही पातळ नको. बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये जसं दिसत आहे ना, त्याच पद्धतीने ही पुरी लाटून घ्यायची आहे. तर मी सगळ्या पुऱ्या इथं लाटून घेतलेल्या आहेत. तुम्ही हे पुऱ्या असं सुद्धा तळून घेऊ शकता, पण मला थोडी छोट्या साईजमध्ये पाहिजे होते म्हणून मी इथं थोड्याशा त्रिकोणी आकारामध्ये छोट्या छोट्या पुऱ्या बनवल्या आहेत. चाकूने आपल्याला सगळ्या पुऱ्या अशा त्रिकोणी आकारामध्ये कापून घ्यायच्या आहेत. सगळ्या पुऱ्या मी त्रिकोणी आकारामध्ये कापून घेतल्या आहेत आणि एकावर एक नका ठेवू, थोडेसे असं जागा करून थोड्या दूर साईडला ठेवा, नाही तर एकमेकाला चिटकून बसू शकतात आणि मग त्या निघणारच नाहीत. म्हणून थोडंसं अंतर ठेवूनच ठेवा. बघू शकता मी सगळ्या
पुऱ्या अशा त्रिकोणी आकारामध्ये कापून घेतलेल्या आहेत आणि तेलसुद्धा छान गरम करून घेतलेलं आहे. पहिल्यांदा तेल गरम करून घ्यायचं आहे आणि गॅस मिडियम ठेवायचा आहे. आता मिडियम गॅसवर आपल्याला ह्या त्रिकोणी पुऱ्या छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत दोन्ही साईडनी. तळून झालं की पूर्ण तेल त्याचं निथळून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यावर ह्या पुऱ्या तुम्ही हवाबंद डब्यामध्ये 3 ते 4 दिवस स्टोर करून ठेवू शकता. नक्की ट्राय करा. ओके, बाय.